जाफराबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिक्षण व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या नामांकित पोद्दार शिक्षण संस्थेची शाखा म्हणून कलावती पोद्दार लर्न इंटरनॅशनल स्कूलचे मनोज जरांगे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले। या निमित्ताने जाफराबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांची दर्जेदार शिक्षणाची सोय झाली असून याचा लाभ घेण्यात यावा असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी केले आहे। जाफराबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिक्षण व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या नामांकित पोद्दार शिक्षण संस्थेची शाखा म्हणून कलावती पोद्दार लर्न इंटरनॅशनल स्कूलचे मनोज जरांगे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले। या निमित्ताने जाफराबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांची दर्जेदार शिक्षणाची सोय झाली असून याचा लाभ घेण्यात यावा असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी केले आहे। यावेळी अध्यक्ष डॉक्टर कृष्णा पाटील कोरडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि शाळा प्रशासन गोरगरीब विद्यार्थ्यांना योग्य स्थान देऊन काम करणार असल्याचे सांगितले। दरम्यान यावेळी माजी मंत्री टोपे, माजी मंत्री खोतकर यांच्यासह पत्रकार, पालक, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। निर्धार केला, काम चालू केलं। जाफराबादमध्ये पोद्दार सारखा आंतरराष्ट्रीय शिक्षणात नावाजलेला ब्रँड सोबत करार केला व आपल्या जाफराबाद येथे पोद्दारच्या माध्यमातून व कलावती वेलफेअर फाउंडेशनची स्थापना करून आपण शाळेचं काम चालू केलं। नक्कीच एवढं मोठं काम करायचं म्हटल्यावर सगळ्याच अडचणी येतात, खास करून आर्थिक अडचण येते। भैयासाहेबांकडे जाऊन बसलो, साहेब पैशाची अडचण आहे। समर्थ बँकेच्या माध्यमातून त्यांनी माझा हेतू बघून, कामाची नियत बघून बिना काही विलंब लावता मला वाटेल तेवढी आर्थिक मदत या शाळेकरता केली व त्यांचं सांगण्याचं कामच हे होतं की नाही, शाळेचं काम आहे, चांगलं काम करा जेणेकरून आपल्या भागातील लोकांना फायदा व्हायला पाहिजे। हे सगळं आपण शिक्षणाचं गोष्ट बघतो की शिक्षणाचं महत्त्व वेगळं, मी काही सांगण्याची गरज नाही। आपल्याला सर्वांनाच एक फक्त 4 ओळींची आठवण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची करून देतो की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त गेल्याने शूद्र खचले। हे सर्व एका अविद्येने झाले। त्याच्यामुळं फक्त शिक्षण हे फक्त इंजिनियर, डॉक्टर किंवा कलेक्टर बनणे इतकं पुरतं मर्यादित नाही आहे। आपल्याला शिक्षण हे कोणत्याही मुला मुलीला भविष्यामध्ये एक मूलभूत जीवन जगण्याकरता, एक आदर्श महिला, आदर्श पुरुष, आदर्श नागरिक म्हणून काम करण्याकरता आपल्याला एक मूलभूत चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे। व असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं की कोणत्याही आपण घटकाचा, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही ठिकाणचा आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याकडं शिक्षण, दर्जेदार शिक्षण सोडून आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।